नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणात एखादा दुसरा पराभव झाल्यानंतर माणूस खचतो आणि त्या दृष्टीनं पुढच्या विजयाच्या दृष्टीनं तो तयारी करतो. परंतु काही माणसं एक दोन नव्हे तर तीन तीन पराभव होऊन सुद्धा सुधारण्याचं नाव घेत नाहीत. आपलं नेमकं कुठं चुकतंय त्याच्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारत नाहीत, आत्मपरीक्षण करत नाहीत किंवा या पराभवामागं काय कारणं आहेत याचा शोध घेत नाहीत आणि नवीन पराभवाची तयारी करतात. कोरेगावचे जे आमदार आहेत शशिकांत शिंदे, जे विधान परिषदेवर आहेत, त्यांचं हे उदाहरण आहे. शशिकांत शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द एकदम जोरदारपणे सुरू केली. घराण्याला कुठलाही राजकारणाचा वारसा नसताना सामान्य कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी मुंबईतून सुरुवात केली. पण आता 3 पराभवानंतर त्यांची देहबोली खचल्यासारखी जाणवते आणि तरीही ते मोठ्या तोऱ्यामध्ये सांगतात की मी पराभवाने खचणारा कार्यकर्ता नव्हे. मग तुमचे अजून किती पराभव पचवण्याची ताकद आहे? अजून 10 पराभव होण्याची वाट बघत आहात का? तुम्ही सुधारणार कधी? असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते त्यांना विचारत आहेत. खरं तर जावली मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर, म्हणजे जावली सातारा एकत्र झाला. शशिकांत शिंदे 2 वेळा तिथनं आमदार राहिले. त्याच्यानंतर ते कोरेगावला गेले. इथं शिवेंद्रसिंहराजेंना सातारा जावली मतदारसंघ त्यांनी आंदण दिला. जावली मतदारसंघ त्यांचा फक्त 36 गावांसाठी आणि कोरेगावमध्ये शालिनीताईंचं एकमेव नेतृत्व होतं आणि महिला असल्या कारणानं त्यांनी शरद पवारांनी त्यांना पक्षातून काढलं होतं. त्यामुळे तिथं त्यांना मोकळं रान मिळालं. परंतु शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून भविष्यात दागाफटका होईल अशी त्यांनी अजिबात अशा पद्धतीचा विचार केलेला नव्हता. पण झालं तसं. सातारा ज्या वेळेला ते राज्याचे मंत्री झाले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपक्रम धरून जे पाणीपुरवठा जलसिंचन मंत्री झाले, त्यावेळेला इथले जे आमदार आहेत, मग ते मकरंद पाटील असतील, शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, बाळासाहेब पाटील, या राष्ट्रवादीच्याच आमदारांच्या डोळ्यात ते खोपू लागले आणि त्याचा परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत झाला आणि या चारही आमदारांनी ताकद पणाला लावून शशिकांत शिंदेंना पाडतो म्हणून पाडलं. त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांगत होते की साहेब, यावेळेला वातावरण बरोबर नाही, वरून मोठ्या कुरघोड्या होत आहेत. परंतु शिंदेनी काही लक्ष दिलं नाही आणि ते अति आत्मविश्वासात वागत गेले. प्रचाराचं त्यावेळेला नियोजन नव्हतं नीट. यापूर्वी बऱ्याचशा निवडणुकांमध्ये अगदी भाजपपेक्षा चांगली यंत्रणा राबवून, म्हणजे सर्वे वगैरे राबवून त्यांनी जिल्हा परिषदेला किंवा आमदारकीला यश मिळवलं होतं. परंतु कुठून त्यांच्या मनात पाल अति आत्मविश्वासाची चुकचुकत गेल्याने त्याचे रूपांतर पराभवात होत गेलं. आमदारकीत पराभव झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक जी असते ती जिल्हा बँकेची असते आणि प्रत्येक आमदारच नव्हे तर जे राज्यात मंत्री असतात ते पण जिल्हा बँकेला त्यांना प्रतिनिधित्व हवं असतं. ते एक प्रतिष्ठेचं लक्षण आहे. याआधी शशिकांत शिंदे जिल्हा बँकेत प्रवेश केलेला होता त्यांनी, आणि मात्र गेल्या वेळेला ते निवडणुकीत हरले. सोसायटी मतदारसंघ हा विधानसभेच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो आणि त्यात जर पकड असेल तर बाकीच्या गोष्टी आपोआप होत राहतात आणि त्या दृष्टीनं सर्व आमदार सोसायटीमधून निवडणूक लढवतात आणि त्यांनीही जावलीतून यावेळेला जावली तालुक्यातून प्रयत्न केला आणि जसा विधानसभेला त्यांचा 2-5 हजार मतांनी काठावर पराभव झाला, तसाच शिवेंद्रसिंहराजेंच्या एका कार्यकर्त्यानं, रांजणे यांनी, एका मतानं त्यांचा पराभव केला आणि तो त्यांना जबरदस्त फटका बसला. शिवेंद्रसिंहराजेंनी उघड त्यांना आव्हान देणे सुरू केलेलं होतं. या निवडणुकीत
अगदी हमरी तुमरी किंवा वेगळं काहीतरी बघायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु तशी शक्यता नव्हती. आणि राजकारणात पोक्त झाल्यामुळं पूर्वीचे जे साम दाम दंडभेद यापासून शशिकांत शिंदे अलिप्त राहिले आणि ते हे दुसऱ्यांदा हरले. याच्यानंतर लोकसभेला वातावरण एवढं चांगलं होतं त्यांच्या दृष्टीनं, कारण भाजपच्या विरोधात नाराजी होती. प्रतिस्पर्धी उमेदवार उदयनराजे भोसले यांचं तिकीट लांबलेलं आणि त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, गेल्या वेळेला झालेला पराभव, ही सर्व पार्श्वभूमी असताना पुन्हा एकदा शशिकांत शिंदे अति आत्मविश्वासानं या निवडणुकीत उतरले. कुठलीही तयारी केलेली नव्हती, काय नव्हती, प्रचाराचं कुठलंही योग्य नियोजन नव्हतं. त्यांना आपला विजय निश्चित आहे अशी खात्री वाटत होती, तसं वातावरणही होतं. परंतु प्रचारात त्यांची पूर्ण यंत्रणा ढेपाळली. त्यांनी ही सर्व यंत्रणा आपल्या PA किंवा त्यांचे जे चिरंजीव आहेत दोघे, तेजस आणि साहिल, यांच्या गळ्यात मारली आणि कुठलंही नियोजन नव्हतं, काय नव्हतं. तरीही काठावर म्हणजे 30,000 मतांनी ते पडले. त्याला त्यांचं चिन्हही कारणीभूत झालं. परंतु ही पराभवाची त्यांची हॅट्रिक झाली. उदयनराजे भोसले हे एका पराभवातून शिकले. त्यांनी व्यवस्थित तयारी सुरू केली लोकसभेची आणि बांधणी केली. त्यांचा पक्ष त्यांच्या मदतीला आला. इथले नेतेगण वगैरे त्यांनी एकत्रित केले आणि शेवटपर्यंत त्यांनी खिंड लढवली आणि ते विजयी झाले. इथं शशिकांत शिंदे यांना संपवायला त्यांच्याच पक्षातील पूर्वीचे कार्यकर्ते आमदार होते, ते आमदारकीपासूनच त्यांच्या विरोधात होते. आता विधानसभेला पण तसंच झालं. बाळासाहेब पाटील कराड उत्तरचे आमदार, जिथून त्यांना जास्त मतांच्या आघाडीची अपेक्षा होती, तिथं काहीसुद्धा झालेलं नाही. त्यामुळं बाळासाहेब पाटील यांनी आतून सगळे जे डावपेच करायचे होते ते केले. कारण शशिकांत शिंदेना त्यांचा ते मंत्री झाल्यापासून खूप मोठा अंतर्गत विरोध होता आणि जी गोष्ट त्यांनी विधानसभेला केली होती तीच लोकसभेला केली आणि बाळासाहेब पाटील यांनी शशिकांत शिंदेंचा काटा जिरवला. आता इथून पुढं तरी शशिकांत शिंदे आत्मपरीक्षण करून सुधारणार का, की आत्मविश्वासाचं रूपांतर जसं अति आत्मविश्वास, नंतर फाजील आत्मविश्वास आणि सर्व यंत्रणा ढेपाळणे आणि मग राजकारणातील प्रतिमा लयाला जाणे, असं त्यांच्या बाबतीत होणार आहे का? जिथून ते आले मुंबईला, ज्या बाजार समितीत विधानसभेवर लोकसभेच्या वेळेला त्यांच्यावर आरोप झाले, आता ते सगळं प्रकरण थंडावलं. महेश शिंदेच्या दृष्टीनं तो भाग होता, तो संपलेला आहे. आता शशिकांत शिंदेच्या विरोधात त्यांच्या पक्षातून किंवा अजित पवारांच्या गटातून आवाज उठू लागला आहे. आता मग शशिकांत शिंदेंना शेवटचा पराभव पत्करून परत मुंबईला जायचं आहे का, असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विचारला जात आहे. शशिकांत शिंदे यांनी जर आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही तर यावेळेलाही विधानसभेला महेश शिंदे हेच आमदार होतील अशी जास्त शक्यता वाटते. कोरेगाव मतदारसंघाचा विधानसभेच्या दृष्टीनं सविस्तर आढावा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तत्पूर्वी शशिकांत शिंदे यांच्या सद्य परिस्थितीबद्दल किंवा आपल्या मतदारसंघात काय चाललं आहे याबद्दल जर आपण काही कॉमेंटमधून सांगितलं आम्हाला, तर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश करू. धन्यवाद.